आपण आता बागलाण विधानसभामध्ये फिरत असताना साल्हेरचा जो खालचा भाग आहे म्हणजे साल्हेर किल्ल्याच्या जे पायथ्याशी गाव आहे त्या ठिकाणी पोहोचतो आहोत आणि रस्त्यातच आपण जर बघितलं तर विकास काय असतो, विकास काय करावा लागतो त्याचं उदाहरण आपल्याला या रस्त्याला पाहायला मिळालेलं आहे. हा जो या ठिकाणी आलियाबाद ते साल्हेर रस्ता आहे, या रस्त्यावर उत्खनन होत असावं, त्या ठिकाणी संरक्षण भिंत, या ठिकाणी भव्य संरक्षण भिंत प्रशासनाकडून बांधण्यात आलेले आहे आणि रस्त्याला कुठेही अपघाताचं प्रमाण होऊ नये किंवा उत्खनन होऊन रस्ता बंद होऊ नये या अनुषंगाने या ठिकाणी रस्त्यावर भव्य अशी संरक्षण भिंत बांधण्याचं काम या ठिकाणी चालू आहे प्रशासनाच्या माध्यमातून. आणि असे जे विकास कामं होत असतील, ज्या प्रतिनिधींच्या माध्यमातून होत असतील तर जनता नक्कीच, मतदार राजा नक्कीच त्याच्या पाठीमागे उभा राहील. आता आपण थोड्याच वेळामध्ये वाघांबा या गावामध्ये प्रवेश करणार आहोत आणि एकंदरीत त्या ठिकाणी काय विकास झाला, काय विकास होणं बाकी आहे आणि तेथील नागरिकांच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण वाघांबा या गावामध्ये पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे देखील गुजरात राज्याला जोडणारं या ठिकाणाहून हा मार्ग जात असतो आणि या पद्धतीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत. कुठले तुम्ही, कुठले राहणार? वाघांब्याचे. आता निवडणूक होणार आहे माहिती आहे का? कोण कोण उमेदवार आहे तुमच्या बागलाणमध्ये आपला बोरसे साहेब आहे, दीपिका चव्हाण आहे, काही अपक्ष आहेत, काही गरुड आहेत. गरुड पक्ष आहेत. तर काय सांगाल या तुमच्या वाघांबा गावामध्ये सभा मंडप असेल, असे गावांतर्गत काय कामं झाली? दिलीप बोरसे यांनी बरेच कामं केलेले आहेत इथं, म्हणजे रस्त्याचे कामं, काही पूलचं कामं इकडचे, आज वरचं पूल बाकी आहे, सभा मंडप, बरेच म्हणजे कामं. शेतीसाठी जे लागणार म्हणजे सिंचनासाठी जे असतील, शेतीवर बंधारे असतील, ते पण केलेले आहेत ना, झालेले आहेत. ते बोरसे साहेब त्यांनीच केले. तुमचं काय ना? अजून काही आहेत नागरिक, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत. काय ना? लक्ष्मण. कुठले इथलेच राहणार? हो, शेती करतात. शेती करतो. काय काय पिकवतो शेती? काय नाही, भात नागले आहे, तो कांदे वगैरे होता? कांदे नाही, कांदे पाणी नाही आहे त्यामुळे. काय सांगाल या ठिकाणी जो विकास होणं गरजेचं आहे, जसे की रस्ते झालं, पाणी झालं, सभा मंडप झाले, शाळा झाली, सगळे झालेले आहे. हा, म्हणजे 10वी पर्यंत शिकलेला आहे, पण नंबर पटलंय. नाही इथे शाळा वगैरे आहे का? नाही, हा, शाळा आहे. शाळा आहे, आहे. आश्रम. तुमचं काय नाव? तर आपण बघितलं तर शाळा देखील आहे, आश्रम शाळा देखील आहे आणि काही प्रमाणात या ठिकाणी विकास कामं जी आहेत ती झालेली आहेत. बाबा काय नाव? काय नाव बाबा? सोनू गायकवाड. इथलेच राहणार आहे? जाडसे. जाडगोळ म्हणजे बागला तालुक्यामध्ये. आता निवडणूक होणार आहे माहिती आहे का बाबा? दिलीप मंगळ बोरसे आहेत, दीपिका चव्हाण आहेत, असे उमेदवार आहेत. बरोबर आहे. तुमच्या भागात कोणी विकास केला? तेच कोणी? दिलीप मंगळ बोरसे केलेला आहे. मग पुन्हा एकदा तेच आमदार आहेत का बागलांचे? पुन्हा एकदा तेच आमदार आहेत. तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? मनीराम फकीरा. मनीराम. काय करता? शेती करता? हा, शेती करता. काय आमदारांच्या माध्यमातून जे विकास कामं व्हायला पाहिजे ते पोहोचले का, झाले का तुमच्या? मग हा, झाले. काय काय झालं? हे काय पाणीची टाकी काय दिली त्यांनी, पाण्याची टाकी दिली, सभा मंडप दिलेत, रस्ते दिले. कामं होतात. बरं मला एक सांगा, आमदार कसा असतो? एखादा VIP असतो, मोठ्या गाडीतून येतो, त्यांच्या मागे तापा असतो, तसा आमदार कसा आहे तुमचा? चांगला आहे. चांगला आहे. सर्वसामान्यांना भेटतो का? भेटतो, गावामध्ये येतो. मग येतो ना. सर्वसामान्यांना हा आमदार भेटतो, कधीही अडीअडचणी जाणून घेतो, अशा पद्धतीने या ठिकाणी नागरिक बोलत आहे. तुमचं काय ना? रवींद्र चौधरी. कुठले? इथलेच? शेती करतो. बरे, या ठिकाणचे जे आमदार होते दिलीप मंगळ बोरसे, त्यांचा 5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. 5 वर्ष त्यांना काम करायला मिळालं. 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, 3च वर्ष त्यांना खऱ्या अर्थानं काम करायला मिळालं.
काय तुमच्या गावामध्ये काय कामं केली त्यांनी? त्याने कामा खूप केलं. पूल नदीचं पूल केलं. नदीचं पूल. एकदम रस्ता काढून दिला. गावामध्ये त्यांनी प्रगती वाढवली. त्यांनी चांगलं केलं. चांगलं केलं. हं. मग आता पुन्हा एकदा त्यांना निवडून द्याल का दुसरं कोणी पाहिजे? त्यांना निवडून देणार आम्ही. त्यांना निवडून द्या. त्यांनी तुमचं चांगलं काय? काम केलं म्हणून त्यांनाच निवडून देणार आहे. त्यांनाच निवडून द्या. त्यांनाच आम्ही धन्यवाद. पुन्हा एकदा त्यांनाच निवडून देणार अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी येत आहेत. म्हणून जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी विकास काय असतो त्याचं देखील उदाहरण आपण दाखवलेलं आहे. त्या घाट रस्त्यामध्ये संरक्षण भिंत त्या बांधलेल्या आहे आणि अशाच प्रकारे जर विकास कामं केली तर जनता नक्कीच लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे उभी राहत असते. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांचा देखील कौल दिलीप मंगळू बोरसे यांना जाताना आपण एकंदरीत बघतो आहोत. या वाघांबा गावात फिरत असताना आपण बऱ्याच ठिकाणी चाचपणी करतो आहे आणि काही महिला देखील आहेत, काही ज्येष्ठ महिला आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधून एकंदरीत महिलांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का ते जाणून घेणार आहोत. ताई, काय नाव तुमचं? माझं सरला सुनील निकम. काय काम करता? घरकामच करता? हो, घरकामच करते. ताई, शासन ज्या महिलाच्या योजना राबवतं, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, एसटी भाड्यामध्ये अर्ध्या भाड्याची सूट, हो काही आरोग्याच्या योजना, त्या मिळतात का तुमच्याकडे हो मिळतात ना. ग्रामीण भागापर्यंत? हो 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 कोणाच्या मिळतात. माध्यमातून भेटतात? हे आपले बोरशे साहेब. आमदार बोरसे हो हो त्यांच्या आमदार. माध्यमातून. हो बोरसे साहेब कधी येतात का तुमच्या भागामध्ये? हो येतात ना. येतात. हो आता लाडक्या बहिणीचे पैसे किती मिळाले तुम्हाला? हो 7,500 भेटले आम्हाला. 7,500. 1500. 1500. हो. 7,500 रुपये हो भेटले. हो त्यांनी जनजागृती केली का? हो मग बोरसे केली ना. साहेबांनी हो केली. हो केली. आता जे हे शासन महिलांसाठी योजना राबवतोय, लाडकी बहीण सारख्या योजना, पहिलं जे सरकार असेल ते पण तुम्ही बघितलं असेल, हो तेव्हा भेटत होते का अशा योजना? भेटत? नाही, तेव्हा कधी काही भेटले नाही. तेव्हा नाही भेटले. नाही, पण आता त्यांच्यामुळे आम्हाला एवढे 7,500 भेटले. त्याच्यामुळे आमची दिवाळी पण खूप सुखाने गेली. मग आता व्यवस्थित. इकडं आता जे बोरसे साहेब आले प्रचाराला, हा. भाऊबीजेला बोलवणार का तुम्ही का? हो मग कावर बोलू ना. नाही. हो नक्की बोलू आम्ही. या भागात त्यांच्यामुळेच आम्हाला सगळ्या सुविधा भेटल्या. सुविधा भेटली. हो साडी वाटप पण भेटले आम्हाला. अच्छा, साडी वाटप पण केलं हो तुम्ही. हो हा भाग अतिदुर्गम आहे, ग्रामीण भाग आहे, हम्म. महिला शक्यतो पुढे येत नाहीत. हो तर त्या माध्यमातून हे सरकार महिलांसाठी खूप चांगल्या योजना आणतंय, खूप चांगलं करतंय असं वाटतं का तुम्हाला? हो चांगलं मग करते. पुन्हा एकदा हेच सरकार हवं की महाविकास आघाडी? नाही हेच सरकार येऊ द्या. हेच सरकार हो आहे. हेच सरकार. तुला काय नाव आहे? नाव? जिजाबाई बंडू चौधरी. हा. त्या लाडक्या बहीण योजना आधी भेटली का तुला? हा भेटली? हा. पैसा भेटणार? हा. काय करा त्या पैसा? दिवाळीला खर्च करा. दिवाळीला कसं दिवाळीला. हा. जो आमदार आता दिलीप मंगळ बोरसे, तो हा. बी निवडणुकीला उभा आहे. एक दीपिका चव्हाण. हा. कोण व्हायला पाहिजे तुला? तोच व्हायला पाहिजे ना. बोरसे साहेबच व्हायला पाहिजे. हा. तुला काय नाव आहे? हा. गैराबाई गैराबाई नाव आहे. दिलीप मंगळ बोरसे ये का इकडे कधी? हा ये आता कधी होणार? काल दीप पर्यंत येऊन येईल ना. हा. मग तुला मान- भेटणार का तो? हा पुंजिया करेल मग. तू त्यांनी पूजा करी. हा. काय आशीर्वाद दिला त्याला? निवडी जसा अशा आशीर्वाद दिला. आपण जर बघितलं तर महिला, ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या अशिक्षित असतात, काही बोलण्याचं नॉलेज नसतं, परंतु या ज्या महिला आपल्याला बोलल्या त्या बोलके त्यांचे भाव आपल्याला मिळालेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर ज्या तळागाळात लाडक्या बहीणसारख्या योजना असतात त्या महिलांपर्यंत कशा माध्यमातून पोहोचणार, तर त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पोहोचत असतात. म्हणून या भागातले जे आमदार आहेत दिलीप मंगळ बोरसे, त्यांनी जनजागृती करून आणि ग्रामीण भागामध्ये महिलांच्या योजना पोहोचवलेल्या आहेत. म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर दिवाळीच्या दृष्टीने महिला खुश आहेत. त्यांना दिवाळीच्या दृष्टीने ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे पाहिजे अशी जनभावना या महिलांची या ठिकाणी येते आहे. बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण फिरत असताना या रस्त्यावरच एक बोरदिवत ग्रामपंचायतपैकी हनुमंतपाडा या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. आणि या ठिकाणाहून आपण कांदाचा मळा, अजंदा या ठिकाणी जात असताना काही महिला भगिनी आहेत. या ठिकाणी आपण बघितलं तर महिला भगिनी आहेत, त्यांना या शासनाच्या योजना या शासनाच्या माध्यमातून पोहोचतात का ते आपण विचारणार आहोत. ताई, काय नाव तुला? अनिता सुभाष चौधरी. कोणते हे गावातलं राहणार? हा येत गावात राहणार. जे शासन सरकार त्यांनी लाडकी बहीण योजना काढेल, हा ती भेटली का तुम्हाला? हा भेटलेले. भेटली. हा किती पैसा भेटला? 8,000. 8,000 भेटले. तुला भेटणार काही?
मला 3,000 भेटणार 3,000 बाकीनं नाही काढला. नाही काढला. मग आता आमदार किना मतदान होणार आहे. हे भागातला आमदार दिलीप मंगळ बोरसे होता. हं. आता तो परत एकदा निवडणुकला परत दीपिका चव्हाण अशा बराच हं. तर काय वाटतं तुला पैसा भेटायसाठी कोण आमदार पाहिजे? आता काय सांगा आपण या आमदारने माध्यमातून तुम्हाला भेटणार पैसा. लोकमत तो आता आम्हाला सांगता येणार नाही ते आम्ही याला मग हा. त्याला देव तुम्हाला काय नाव? मालती वसंत चौधरी. काय नाव? मालती वसंत चौधरी. तुम्हाला भेटणार का पैसा? भेटणार नाही नाही बरेल नाही. भरेल नाही. मग आता पुन्हा एकदा आमदार व्हायला पाहिजे तर काय वाटतं? अहो दिलीप मंगळ बोरसेच पाहिजे का दुसरं कोणी पाहिजे? आम्ही देऊच पण दुसरला. दुसऱ्या दिवशी द्यावं. पण आता हे सरकारने असं सांगितलं का बुवा, अहो जर आमना सरकार होऊ ना तर आम्ही परत 2,000 रुपये करू. 1500 ना 2,000 करू. काय वाटतं तुम्हाला हेच सरकार यायला पाहिजे का दुसरा बदल व्हायला पाहिजे? तर आता आम्ही गण सांगतो का करणार नाही, पण तुम्हाला काय वाटतं बुवा? आम्हाला आता काय वाटेल पण आता लोकसभा ती आता लोकसभा कोण कंग देईल कोण कंग नाही देणार अशी आणती आपण बरोबर का नाही ती आतापर्यंत ज्या सरकार घेरात आपण मग तर आतापर्यंत बायासाला पैसा दिलात का देश? नाही दिला बुवा. काय पहिल्याच सरकारने दिला? हा पहिल्या सरकारने दिला. तुम्ही त्यानेच पाठीमागे उभे राहता ना. मग आता मग आम्हाला दिलाय ना मग आम्ही त्याला देऊ ना दुसरी बाई लगे दुसरी मतला देईल ना पण मग ते आता आम्हाला सांगताय आता दुसरी सांगेल मग त्याला दिदा दुसरा सांगेल मग त्याला द्या कोण बाई सांगितलं काढेल का बरं अशी आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं तर महिलांना पहिल्यांदा असा लाभ मिळालेला आहे म्हणून हेच आम्हाला सरकार पाहिजे आणि त्याच माध्यमातून दिलीप मंगळ बोरसे यांच्या पाठीमागं खऱ्या अर्थाने महिला उभ्या राहतील असं चित्र या ठिकाणी अंदाजे आपल्याला दिसतं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.